नमस्कार, मी सचिन आयवळे, नगरसेवक फलटण नगर परिषद, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट. परवा दिवशी जे आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केले होतं त्या विधानाबाबत आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनावर फलटण तालुका काँग्रेसचे महेंद्र बेडके यांनी प्रतिक्रिया दिली. त्या प्रतिक्रियेबद्दल मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याच नव्हे तर देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती, तरीही काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये कधीही महिलांना उपमुख्यमंत्रीपद दिलेलं नाही. त्याच्यामुळं ते महिलांचा आदर तर करणारच नाही. त्याचबरोबर ज्यांच्यावर टीका केली त्यांचे पती स्वर्गीय अजित पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत विकासाच्या दृष्टीनं सर्व कामं केलेली आहेत. गोरगरिबांसाठी उभा राहणारा नेता अशी स्वर्गीय अजितदादा पवार यांची ओळख होती. महाराष्ट्राला एका विकासात्मक दृष्ट्या एका देशामध्ये पहिल्या स्थानावर नेण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी केल्या. आणि त्यांच्याच पत्नीवर ज्यांनी टीका केली त्यांची आपण बाजू घेताय हे खरं तर खूप शर्मेची गोष्ट आहे. कारण महिलांचा आदर करणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या गटामध्ये तो मानला जातो. आणि महिलांबद्दल कोणत्याही प्रकारे कुणीही अपशब्द वापरत नाहीत, पण ज्यांनी वापरले त्यांची तुम्ही बाजू घेऊन बोलताय. ठीक आहे, तुमचे ते प्रदेशाध्यक्ष असतील, पक्षाचे असतील, पण जी चुकीची गोष्ट आहे ते चुकीचं म्हणायला शिका, जे बरोबर आहे ते बरोबर म्हणायला शिका. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक चांगली सुसंस्कृत चाललेली असताना अशा विचित्र विचाराच्या लोकांनी त्यांच्याबद्दल अपशब्द करणे हे खूपच दुःखद आहे. आणि त्याच्यामुळं आपण त्यांची बाजू घेणे सोडा. आणि आमदारावर बोलणं ही फलटण तालुक्यातले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्यावर बोलणे सुद्धा टाळा. कारण जे काही वाईट विचार असतील, मग ते काँग्रेसचे असतील, अनेक पक्षाचे असतील, त्याच्या विरोधात आम्ही 100% उभे राहणार. याबद्दल कसलंच दुमत नाही. त्याच्यामुळं जे चांगलं आहे ते चांगलं म्हणणं ही काळाची गरज आहे. आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शहरामध्येच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. जे जे आवश्यक आहे तालुक्याला त्या आवश्यक गोष्टी फलटण तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आणण्यासाठी ते दिवसाची रात्र करत आहेत. अनेक प्रकारचे निधी शहरासाठी आणि तालुक्यासाठी त्यांना आणलेले आहेत. या काम करत असतानाच आपण कोणत्या पद्धतीने त्यांच्यावर बोलताय ह्याचं सुद्धा भान ठेवणं गरजेचं आहे. कारण गेले कित्येक वर्ष 15 वर्ष झाले फलटणचे आमदार होते, त्यांच्याबद्दल तुम्ही कधीही भ्रशब्द काढला नाही, त्यांना काहीच केलं नाही, त्याच्याबद्दलही कधी तुम्ही भ्रशब्द काढला नाही. आणि आता जो काम करतोय त्या माणसाच्या बद्दल बोलणे हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळं मी आपणास आवाहन करतोय की आमदाराबद्दल बोलणे टाळा, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने तुमच्या विरुद्ध आंदोलन करण्यास भाग पाडू नका. इथं सांगतो. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष. 2-3 दिवस झालं काही काँग्रेसच्या वाचावीरांनी काँग्रेसची जी संस्कृती जी पोटात होती ती वाटा मांडली, ते आपण सगळ्यांनी पाहिलंच. माझं एकच सांगणं आहे की आमदार साहेबांचे जे आता जे तालुक्यात शहरात जे काम चालू आहे, मला असं वाटतं की त्यांना ते बघवाना. कारण ज्यांनी जे वक्तव्य केलंय, जे काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी स्वतःकडे बघावं आधी. आपण आपले स्वतःचे भाऊ मागच्या टर्मात 4 वर्ष नगरसेवक असताना हे कोणाच्या दारात वीट बसू शकलं नाही. त्यांच्या स्वतःच्या नाही दुसऱ्या दारात काय वीट बसवणार. आणि त्यांनी आमदारांवर बोलायचं म्हणजे हास्यास्पद आहे. आमदार हे लोकप्रतिनिधी आहेत, लोकांच्यातून निवडून गेलेले आहेत. आणि आपण आपल्याकडे बघा, आरसा जरा आपल्याकडे बघा, आपण काय ते बघा. हे लोकनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
सचिन दादा पाटील ते लोकांच्या निवडून आलेत, त्यांच्यावर बोलणं योग्य दिसत नाही. आपली इतिहास बघा मागचा, आपल्याला किती लोकांनी नाकारले. 5-5 टर्म तुम्हाला गुलाल घेता येणार, तुम्हाला निवडणुकीला एवढं सामोरं जाते पण तुम्हाला विजय हा मिळाला. मग तुम्ही ज्या आमदारांबद्दल बोलताय त्यामुळं आपली उंची बघा, आमदार काय लेवलचे आहेत, आपण काय लेवलचे आहे. मग बोलताना आपण जरा आपलं बाण ठेवा, काय बोलताय ते. काँग्रेस कुठे आहे? काँग्रेस कुठे मला सांगा. काँग्रेसला पलटण नगरपालिकेत तुम्हाला स्वतःच्या पक्षाचे उमेदवार, सर्व उमेदवार उभा करता आले नाही. काँग्रेस कुठे? काँग्रेसला जेडपी सदस्य उभा नीट करता आले नाहीत. काँग्रेस कुठे? काँग्रेसला पंचायत समितीला एक सदस्य. अहो तुम्ही एवढा मोठा काँग्रेस, पण इथं तुम्हाला एक सदस्य मिळाला. स्वतः तुम्ही पंचायत समितीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काढून घेतला आणि बोलायला चाललाय तुम्ही कुठं तर आमदार साहेबांवर. थोडे जनाचे नाही मनाची ठेवा कुठंतरी. आणि एवढ्या चांगल्या माणसाबद्दल रात्रंदिवस तो माणूस पडतोय, शहरासाठी तालुक्यासाठी काम करतोय, त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. मी ह्या तुमच्या कालच्या दिलेल्या बाईटचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो.